13 जुलै सोमवती अमावस्या. मुलांसाठी करा हे 7 शक्तिशाली उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, 13 जुलैला येणारी सोमवती अमावस्या ही अतिशय पवित्र आणि शक्तिशाली तिथी आहे. या दिवशी केलेले उपाय विशेषतः मुलांच्या आरोग्यासाठी, संरक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप प्रभावी ठरतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय जे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करावेत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय सर्वात शक्तिशाली आहे. तर हे 7 उपाय कोणते आहेत ते पाहूया. सर्वात पहिला उपाय म्हणजे काळा धागा संरक्षणासाठी. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी एक काळा धागा घ्या आणि त्यावर 7 गाठी मारा आणि तो मुलांच्या हातात किंवा पायात बांधा. यामुळे नजरदोष, नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि आपले मूल सुरक्षित राहते. दुसरा उपाय म्हणजे तुळशीचे पान. यासाठी आपल्याला 1-2 तुळशीची पाने घ्यायची आहेत. ही पाने आपल्या मुलाला खायला द्या किंवा पाण्यात टाकून द्या. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर शुद्ध राहते. तिसरा उपाय आहे तो म्हणजे मिठाने नजर काढावी. या उपायासाठी आपल्याला 1 मूठ मीठ घ्यायचं आहे. हे मीठ मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा फिरवा आणि ते बाहेर मीठ टाका. यामुळे वाईट नजर लगेच दूर होते. चौथा उपाय तो म्हणजे नारळाचा उपाय. यासाठी आपल्याला 1 नारळ घ्यायचा आहे. हा नारळ मुलांवरून 3 वेळा फिरवा आणि मंदिरात अर्पण करा. यामुळे अडथळे दूर होतात, भाग्य उजळते. पाचवा उपाय म्हणजे दान करा. गरिबांना किंवा गरजूंना फळे, अन्न किंवा कपडे दान करा. यामुळे मुलांच्या आयुष्यात सुख आणि प्रगती येते. सहावा उपाय दीपपूजन करा. दीप लावा. संध्याकाळी तुळशीसमोर किंवा देवघरामध्ये दीपपूजन करा आणि दिवा लावा. दिवा लावून झाल्यानंतर मुलांसाठी प्रार्थना करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात शांतता राहते. सातवा उपाय खूप महत्त्वाचा आणि शक्तिशाली आहे. या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा. यामुळे मुलांच्या आयुष्यात संरक्षण, यश आणि सुख मिळते. हे सर्व उपाय अगदी सोपे आहेत पण खूप प्रभावी आहेत. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे नक्की करावेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.